राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग, मी सुदेशना धुतमल. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. लवकरच 125 टोल नाके बंद करणार नितीन गडकरी. मुखेड पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात. मराठवाडा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी. उच्च पातळी बंधाऱ्यास 10 कोटीचा निधी देण्याची खडगावकरांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी. वीज चोरी प्रकरणी 821 जणांवर कार्यवाही. आता बातमीपत्र विस्ताराने. केंद्र सरकार लवकरच देशातील 125 टोल नाके बंद करणार आहे. हे सर्व टोल नाके राष्ट्रीय महामार्गावरील म्हणजेच नॅशनल हायवेवरील असतील. केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे. ज्या महामार्गावर टोल वसुली करणं व्यवहारिक किंवा ज्या महामार्गावरील टोल वसुलीतून रस्त्याचा बांधणी खर्च पूर्णपणे वसूल झालाय अशा ठिकाणचे टोल बंद करण्यात येणार आहेत. रस्ते बांधणीचा खर्च पूर्ण झालेल्या किंवा टोल वसुली व्यवहार्य नसलेले 74 टोल बूथ निश्चित करण्यात आले आहेत. त्यातील 61 आधीच बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच 100 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चाचे रस्ते बांधणी प्रकल्प टोल फ्री करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 100 कोटी रुपयांपेक्षा कमी खर्चाच्या प्रकल्पातील टोल वसुली कंत्राटातील कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या जात आहेत. टोल कंत्राटदारांना घ्यावयाच्या भरपाईचा फॉर्म्युला निश्चित झालाय की उर्वरित टोल ही बंद केले जातील असं गडकरी यांनी सांगितलंय. मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा व प्रशासन सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या मतदानासाठी मुखेड विधानसभा क्षेत्र स्थानिक सुट्टी जाहीर केल्याचं जिल्हा प्रशासनातर्फे घोषित करण्यात आलं आहे. निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत मतदान होणार असून त्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करण्याचे जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी आवाहन केले आहे. या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात असले तरी भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड आणि काँग्रेसचे हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान आज जिल्हा निवडणूक कार्यालयाने निवडणुकीसाठी सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी निवडणूक निरीक्षक R.K. दिनेश सिंह, जिल्हाधिकारी धीरज कुमार, अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिनाटे आदी प्रमुखांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदानाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथक नियुक्तीची सरमिसळ प्रक्रिया ही आज संगणकीकृत प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. मराठवाडा साहित्य परिषद व दैनिक लोकपत्र यांच्या सौजन्याने होत असलेल्या नांदेड येथील साहित्य संमेलनाची जय्यत तयारी होत आली असून MGM महाविद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य दरबार भरविला जात असल्याची माहिती संमेलनाच्या अध्यक्ष रवींद्र तहकीक व प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईत लेखक प्रसार माध्यमाची जबाबदारी या विषयावर या संमेलनात मुख्य परिसंवाद होणार असून अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादात यमाजी मालकर, प्राध्यापक प्रल्हाद लुलेकर, प्राध्यापक डॉक्टर जयदेव डोळे, संजय वरडकर, शेषराव मोहिते, संजय लांबे, प्राध्यापक करहाळे हे भाग घेणार आहेत. 14 व 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या संमेलनात शेतकरी साहित्यिक पत्रकार सहभागी होणार असल्याचं तहकीक व डॉक्टर जगदीश कदम यांनी सांगितलंय. कवी संमेलन, प्रकट मुलाखत असे कार्यक्रम होणार आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. हात तुझ्या मायेचा आसू दे मस्तकावरी, स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरुनी जन्मांतरी. आपल्या सेवेत जिव्हाळा हॉस्पिटल, मॅटर्निटी, नर्सिंग होम व बाल रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध. सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञानयुक्त प्रसूती कक्ष, वेदनारहित प्रसूती, सोनोग्राफी, फिटल मॉनिटर, CTG, प्रसूतीपूर्व व पश्चात सल्ला, गर्भसंस्कार केंद्र, दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार, शस्त्रक्रिया, कर्करोग निदान व उपचार, कुटुंब कल्याण केंद्र, महिलांच्या सर्व आजाराचे निवारण, वंध्यत्व निवारण व उपचार.
जिवाळा हॉस्पिटल, स्वप्न तुमचे, मार्गदर्शन आमचे. जिवाळा हॉस्पिटल, तरोडा नाका, मालेगाव रोड, कॅनलच्या बाजूस, नांदेड. संपर्क 9970729898 02462 266667. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 94 23 03 50 35. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे दिनांक 11 रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी जलसंपदा मंत्र्याची भेट घेऊन कोटेकल्लर, तालुका देगलूर व टाळकी, तालुका नायगाव येथे उच्च बंधाऱ्याच्या कामासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. कोटेकल्लूर व टाकळी या दोन्ही उच्च पातळी बंधाऱ्याची पायाभरणी झाली असून या बंधाऱ्याचा फायदा देगलूर, बिलोली, नायगाव व मुखेड या 4 तालुक्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार असून नदीकाठच्या 40 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. परंतु निधीअभावी सदरील बंधाऱ्याचे कामे अद्यापही सुरू झाली नाहीत. कटेकल्लूर व टाळकी उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामासाठी 2014-2015च्या अर्थसंकल्पात विशेष बाब म्हणून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे भास्करराव पाटील खतगावकर यांनी केली आहे. नांदेड शहर विभागातील विजेची वितरण व वाणिज्य खाणी अधिक असणाऱ्या भारनियमातील एफ आणि जी गटातील 18 फीडरवर 2 ते 11 फेब्रुवारी दरम्यान महावितरणाने मोहीम राबवून वीज चोर शोध उपक्रम राबविला. 10 दिवसांच्या मोहिमेत 15,608 ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात येऊन त्यातील 821 ग्राहकांवर भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 आणि 135 अंतर्गत कार्यवाही करण्यात आली. शहरातील विजेची अतिहानी असलेल्या शहरातील सर्वच उपविभागातील 18 फीडरवर मुख्य अभियंता आर.जी. शेख व अधीक्षक अभियंता डी.डी. हमद यांच्या सूचनेप्रमाणे कार्यकारी अभियंता डी.एच. अग्रवाल आणि त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज चोरी तपासणी मोहीम राबवली. गणेशनगर, चैतन्यनगर, नागार्जुना एअरपोर्ट, सांगवी, महावीर सोसायटी, बिलालनगर, खुदवई नगर, टावर, खडकपुरा, रेल्वे ट्रॅक अशा विविध ठिकाणी फीडर ही मोहीम राबविण्यात आली. 10 दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण 15,608 ग्राहकांची मीटर तपासणी करण्यात येऊन त्यात भारनियम विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 अंतर्गत 176 तर कलम 135 नुसार 245 वीज ग्राहकांविरुद्ध वीज चोरी प्रकरणी कार्यवाही करण्यात आली. उमरी येथील खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा जिरोण्याचे माजी सरपंच संभाजीराव जयवंतराव जिरोणेकर वय वर्ष 92 यांच्या अल्पशा आजाराने 11 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंड असा परिवार आहे. आज असणारी काही वाढदिवस कैलास चव्हाण, स्वप्नील बाहेती, राधेश्याम वर्मा, राजेश तोष्णीवाल, किरण जावदवार, डॉक्टर बालाजी गिरगावकर, पंकज इंगोले या सर्वांना नमस्कार लाईव्हतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. लवकरच 125 टोल नाके बंद करणार नितीन गडकरी. मुखेड पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात. मराठवाडा साहित्य संमेलनाची जय्यत तयारी. उच्च पातळी बंधाऱ्यास 10 कोटीचा निधी देण्याची खतगावकरांची जलसंपदा मंत्र्याकडे मागणी. वीज चोरी प्रकरणी 821 जणांवर कार्यवाही. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.
जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय. पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.